मालवी मालवीय आज आपण इथे आपल्या हक्कासाठी आपल्या आरक्षणासाठी जमलो आहे आणि आपण हा अन्याय कितीतरी वर्षापासून सोसत आलेलो आहे। समाज में प्रगति वही ला सकता है, समाज में परिवर्तन वही ला सकता है जिसने अपना इतिहास पढ़ा हो, और जिसने अपना इतिहास नहीं पढ़ा हो वो समाज में तो क्या खुद में भी परिवर्तन नहीं ला सकता। यासाठी एसटी आरक्षणाच्या मागचा इतिहास समजून घ्या। 1901 ते 1948 पर्यंत रजाकाराच्या काळात निजामशाहीच्या काळात आपण एसटी प्रवर्गात होतो, पण जेव्हा 1948 नंतर राज्याची पुनर्रचना झाली त्यावेळी आपल्याला या भटक्या विमुक्त जातीच्या प्रवर्गामध्ये ढकलण्यात आलं आणि आमचा एसटीचं आरक्षण काढून घेण्यात आलं। माझा सरकारला प्रश्न आहे की ज्या प्रकारे मराठा कुणबी समाजाला तुम्ही हैदराबाद गॅजेट मधून आरक्षण दिलं त्याचप्रमाणे आम्हाला का नाही? आमच्याकडे 1950 च्या आधीचे पुरावे आहेत आणि आम्ही क्रिमिनल ट्राईबचे सर्व आमच्यावर क्रिमिनल ट्राईबचा सुद्धा खूप परिणाम झालेला आहे, आम्ही ते सहलेलं आहे। त्यामुळे माझ्या सरकारला प्रश्न आहे की आमचा समाज काय महाराष्ट्रात नाही, तेलंगणात आहे, कर्नाटकमध्ये आहे, तेलंगणामध्ये सुद्धा आम्ही एसटीत आहोत। आमची बोली भाषा आहे, आमचा पेहराव आहे, आमचं खानपान आहे, आमचं सर्व आहे। Why one nation, one culture, one religion, but why not one reservation? माझ्या सरकारला प्रश्न आहे। त्यामुळे मला सरकारला म्हणायचं आहे हा बंजारा समाज है, अगर प्यार से मांग लो तो जान भी हाजिर है, वरना तलवार से इतिहास लिखना हमारी परंपरा है। त्यामुळे सरकारला आम्ही शांततेत मागवतो, शिस्तीत देऊ नका, कारण हा सरकार कान असून बहिऱ्यासारखं वागतोय, डोळे असून आगळ्यासारखं वागतोय। सरकार आता असं वागून चालणार नाही, कारण बंजारा समाज आता जागा झालेला आहे। आज आम्ही इथं हिंगोलीत काढतो, येणाऱ्या दिवसात आम्ही मुंबईला सुद्धा मोर्चा काढू, त्यापुढे दिल्लीत सुद्धा मोर्चा काढू। त्यामुळे शेगोरबाई विनंती यायचं एक किती रो एक किती लढते रो, कारण एक ही मावडी मोठ टाकायचं की आज हम आरक्षण ले वाचे हमें आरक्षण मिळतच। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं।